दरारा दाखवून कित्येक राज्य धुळीस मिळवले. अजूनही या आपल्या नरेश मथुरा नरेशचं समाधान नाही. माझी बहीण देवकी हिचा विवाह सूरच्या नगरीचा राजकुमार वसुदेव त्याच्याबरोबर मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आणि त्या विवाहाची मिरवणूक राज्यातून चालत असता अचानक आकाशवाणी झाली, कंसा सावध हो. देवकीच्या पोटी येणारे 8वा अपत्य तुझा नाश करेल, तुझा वध करेल. बस त्या क्षणी वसुदेव देवकीला बंदी केले. तिची होणारे 1, 2, 3 नवे संपत बालके गरगट बिरगुंजा शिलेवर आपटून ठार केले. 7वा गर्भपात झाला. 8वा पुत्र नसून कन्या जन्मास आली. त्याही कन्येला गर्भात फिरवत असताना आकाशात गेली आणि आकाशवाणी झाली, मूर्ख कंसा सावध हो. तुझा हाड वैरी गोकुळात आनंदात वाढत आहे. त्याच वेळेला मायावी राक्षस गोकुळात पाठवून त्या काट्याचा वध करण्यास सांगितला. पण अजूनही त्याचा वध झाला नाही. आता माझा विश्वास हे कर, मायावी राक्षस मला पाचारात गेलं पाहिजे. कोण आहे तिकडे?